श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मे या पवित्र अशा अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 15 जून पर्यंत हा अधिक मास जो आहे तर तो चालू राहणार आहे. कारण 15 जून पर्यंत अधिक मास असणार आहे. तर दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या खूप अतिशय अत्यंत महत्वाचा असतो. अधिक मासातील तिथींना दानाचं देखील खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. पवित्र नदी स्नान करण्याला देखील विशेष महत्व आहे. त्याचबरोबर गोमातेची पूजा करण्याला देखील खूप महत्व आहे. अधिक मास संपण्याआधी गाईला आपल्याला एक वाण द्यायचं आहे. तुम्ही दिलेलं असेल तर ठीक, नसेल दिलं तर मग गाईला नक्की आपण काय वाण द्यायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर अधिक मासामध्ये दान द्यायला खूप महत्व आहे. तर दान नेमकं कोणत्या वस्तूंचं द्यायचं असतं बघा. दानामध्ये प्रामुख्याने अनारसे, बत्तासे, मोदक, बर्फी, म्हैसूर पाक तसेच सचित्र पदार्थ असतात. ते पदार्थ सप्तधान्य यांच्यासारख्या गोष्टी अधिक मासात दान म्हणून दिल्या जातात. अनारसे असतील, बत्ताशे असतील, मोदक असेल, काही बर्फी असतील तर यांच्यासारख्या पदार्थांचे आपल्याला 33 नग अधिक मासात दान दिले जातात. त्याचबरोबर दीपदान केलं जातं. तांब्याचं पात्र, वस्त्रदान या सगळ्या गोष्टींचा अधिक मासातील दानामध्ये समावेश होतो. इच्छाशक्तीनुसार काही लोक पैशाचे देखील दान करत असतात. अधिक मासामध्ये आपण जे काही करतो दान, तर ते 33च्या पटीत दान करण्याला महत्व असतं. 33 कोटी देवता ही भावना समाजामध्ये रूढ आहे. त्या आधारे म्हणून 33 वस्तूचं दान आपल्या समाजात अधिक मासामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. वायू असेल, जल, आकाश, वनस्पती आपल्या जगण्याचा ते अर्थ प्राप्त करून देतात. त्या निमित्ताने देवांचं पूजन करण्याची एक समाज भावना आहे. तर 3 वर्षांनी अधिक मास येतो. मग अधिक मासात हे ते स्थानाला खूप महत्व आहे. सचित्र स्वरूपात अनारसे, बत्तासे या गोष्टीचा अधिक मासातील दानामध्ये आपण समावेश करत असतो. अनंत कोटी देवता म्हणून सचित्र अनारसे त्यावरील चित्रे मोजता येत नाही. म्हणून अधिक मासामध्ये सचित्र पदार्थ दान करण्याची परंपरा सुरू झालेली आहे. आता अधिक मास सुरू होऊन 1-3 वार होत आलेला आहे. 15-20 दिवस अधिक मास सुरू होऊन झालेला आहे. 101 दिवस अधिक मासाचे अजून शिल्लक आहेत. मग अधिक मास संपण्यापूर्वी आपण जर काहीच दान केलेलं नसेल, कुठे गेला नसेल, पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केलेलं नसेल, करायला लेक जावयांचा मानपान काही कारणास्तव झाला नसेल किंवा लेक जावई नसतील, मग तरीही तुमची दान करायची इच्छा असेल तर तुम्ही गाईला दान द्यायचं आहे. तर गाईला नक्की काय दान द्यायचं आहे, तर अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण आपण अधिक मासामध्ये धोंडे बनवत असतो. पिठामध्ये पुरण भरून त्याच्यामध्ये आपल्याकडे काही ठिकाणी मीठ, मिरची, पैसे, खडे, धने यासारख्या वस्तू टाकतात. मग हेच धोंडे आपल्याला गाईला दान करायचे. पण गाईला धोंडे बनवताना आपण त्याच्यामध्ये कोणत्याही वस्तू टाकायच्या नाही. तर फक्त पिठामध्ये आपण पुरण भरून ते तळून घ्यायचे आहे किंवा उकडून घ्यायचे आहे पाण्यामध्ये आणि हे धोंडे गाईसाठी बनवायचे आहे. तर गाईसाठी देखील आपण 33 धोंडे बनवायचे आहे. आता तुमच्याकडे गाय नसेल, आता तुम्ही सिटीमध्ये राहत असाल किंवा तुमच्याकडे गाय नसेल पाळलेली, तर मग तुम्ही आपल्या दारावरती गाय येत असेल, आजूबाजूला जिथे कुठे शेजाऱ्याकडे गाय असेल किंवा मग गोशाळा असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही गायला दान करू शकता. असं काही नाही की तुमच्याकडे काय पाहिजे, वास्तविक आपल्याकडे गाय असायला पाहिजे. गायीची पूजा करायला खूप विशेष महत्व आहे. गायीची सेवा करण्याला खूप महत्व आहे. पण
नसेल काही कारणास्तव गाय आणि आपण जर दुसरीकडे दुसऱ्यांच्या गायीची देखील पूजा करू शकतो ना, त्या गायीला आपण 33 धोंडे दान करायचे आहे. वाण म्हणून ते धोंडे आपण गायीला द्यायचे. आता ज्या दिवशी आपण लेक जावयांचा मानपान करणार असाल, धोंडा करणार असाल, त्या दिवशी तुम्ही हे धोंडे दान करा. लेक जावयाचा मानपान झाला असेल, गायीला वाण द्यायचे, तुमच्याकडून राहून गेले असतील, तर गायीसाठी तुम्ही धोंडे बनवा. 33 धोंडे बनवा आणि गायीला द्या. आता लेक जावयाचा मानपान करायच्या दिवशी जर धोंडे बनवणार असाल, तर गायीचे धोंडे सर्वप्रथम बनवून घ्यायचे. त्यामध्ये कोणत्याही वस्तू घालायच्या नाही. फक्त पुरणाचे धोंडे बनवायचे. गायीची हळद, कुंकू, अक्षदा लावून पूजा करायची आहे. त्याचबरोबर गायीला धोंडे आपण खाऊ घालायचे आहे. त्यासोबतच गायीला तुम्ही थोडेसे सप्तधान्य खाऊ घाला किंवा मग गहू, तांदूळ, बाजरी यासारखं धान्य खाऊ घाला आणि यासोबतच थोडासा गुळाचा खडा देखील आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे. यानंतर गायीला मनोभावे नमस्कार करायचा आहे. कारण की बघा मंडळी, हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पूजनीय स्थान आहे. गायीला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. गोमाता असं देखील म्हटलं जातं. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य आहे, अशी देखील मान्यता आहे आपल्या हिंदू धर्मात. म्हणूनच आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीची सेवा करण्याला खूप खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर अशा प्रकारे अधिक मास संपण्यापूर्वी आपण जर गायीला 33 धोंडे वाण दिले, तर त्यामुळे आपल्यावरती 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो होत असतो. आपल्याला आपल्यावरती ते प्रसन्न होतात. सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे अधिक महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. तर या पवित्र महिन्यामध्ये आपण जर गोमातेची सेवा केली, तर गोमातेचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम टिकून राहतो. आपल्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट, अडचणी, विघ्न जे आहेत तर ती येत नाही. अधिक मास संपण्यापूर्वी जर तुम्ही गायीला वाण दिलेलं नसेल, तर 33 धोंड्याचं वाण अजिबात द्यायला विसरू नका. त्याचबरोबर गायीला दररोज हिरवा चारा खाऊ घाला, गूळ खाऊ घाला. असं नाही की फक्त अधिक महिन्यातच आपण गायीची सेवा करायची. अधिक महिना संपल्यानंतर देखील तुम्ही दररोज गायीला हिरवा चारा खाऊ घालू शकता. त्याचबरोबर चपाती, पोळी जी आहे तर ती खाऊ घालू शकता. गायीची सेवा करायची आहे. अधिक मासात तुम्ही गायीची सेवा केली का? गायीला वाण दिलं का? त्याचबरोबर लेक जावयांचा मानपान केला का? जोडवी बदलले का? तर ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जोडवी बदललेली नसेल तर अधिक महिना संपण्यापूर्वी सौभाग्यवती स्त्रियांनी आपली जोडवी नक्कीच बदलून घ्या. आपल्या दारावरती गायी येत असेल किंवा मग जवळ गोशाळा असेल, तर त्या गायीला दररोज तुम्ही ताजी चपाती, गूळ खाऊ घाला. इकडे तिकडे दान करायला जाण्यापेक्षा अधिक मासामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ गाय असेल किंवा मग जवळपास कुठे गोशाळा असते, दारावरती गाय येऊन उभी राहते, तर त्याच गायीची आपण सेवा केली, पूजा केली, तिला आपण वाण दिलं, तर त्या आपण काही गोष्टींचं दान केलं, तर ते देखील शुभ मानलं जातं. गायीला तर नक्कीच 33 कोटी देवी देवतांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. गायीला वाण देताना घरातील जी सुवासीन स्त्री असते तिने गायीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि एका ताटामध्ये किंवा पत्रावळी असेल तर त्या पत्रावळीवरती आपण हे धोंडे ठेवून गायीला खाऊ घालायचे. डायरेक्ट कधीही जमिनीवरती आपण हे टाकून द्यायचे नाही. आपण गायीला वाण देणार आहोत, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. गायीला दिव्याने औक्षण करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरी गाय आहे का? कारण आजकाल खूप कमी लोकांच्या घरी गाय, बैल जे आहेत तर ते बघायला मिळतात. गावाकडे, खेड्यावरतीही अजूनही बऱ्याच लोकांच्या घरी आपल्याला गायी बघायला मिळतात. परंतु शहरात थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जर आपल्या दारावरती गाय येत असेल, तर त्या गायीला वाण द्या किंवा मग जवळपास तुम्हाला कुठे जर गोशाळा असेल, तर गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही गायीला वाण देऊ शकता. तर पूर्वी गायीला हे वाण जे आहे तर ते आवर्जून द्यायचं आहे. नक्की 33 धोंडे जे आहेत तर ते आपल्याला गायीला खाऊ घालायचे आहे. शक्यतो करून तळलेले पदार्थ गायीला जास्त प्रमाणामध्ये देऊ नका. सो आपल्याला धोंडे जे आहेत तर ते उकडायचे आहेत. पाण्यामध्ये आपल्याला ते 33 धोंडे जे आहेत तर ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. छान आपल्याला शिजून घ्यायचे. थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आणि ते शिजून घ्यायचे आणि नंतर ते गायीला द्यायचे आहे. तळलेले पदार्थ जास्त गायीला खाऊ घालायचे नाही. काळजी घ्या. कारण की जे मुके प्राणी असतात तर त्यांना तेलकट पदार्थ जे आहेत तर ते चालत नाही. म्हणून
सांगितलं, जेवढं मला माहिती आहे तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.